आमच्या घरातील झुंबर. तर ह्या झुंबरामध्ये एक मस्त फीचर आहे की याला आपण ब्लूटूथ कनेक्ट करून मस्तपैकी गाणी वगैरे ऐकता येतात. तर मी आज गुरुवार असल्यामुळे छानशी पूजा करून घेते आहे. तर इथे मी भक्तिगीतं लावली आहे त्याच्यामध्ये, आणि भक्तिगीतं ऐकत ऐकत मी आज छानपैकी पूजा करून घेते. कारण आजचा वार गुरुवार असल्यामुळं मी स्वामींची भक्ती करते, त्याच्यामुळे आज स्वामींची पूजा सेवा करायची होती. त्याच्यामुळं आज मी गाणी ऐकत ऐकत इथं मस्त पूजा करून घेतली. असं दुपारच्या वेळेस वगैरे मला कधीतरी जुनी गाणी वगैरे ऐकायची असतील तर मी या झुंबरवरती ब्लूटूथ कनेक्ट करून लावत असते व ऐकत असते. काम करताना पण असं गाणी वगैरे लावून काम केले की पटापट कामं होऊन जातात घरातील. तर त्यामुळं आज मी इथं भक्तिगीतं वगैरे लावली होती आणि छानशी पूजा करून घेतली. तर इथं पहा माझी पूजा वगैरे सगळी झालेली आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर आज मी चालले आमच्या इथे, आम्ही ठाण्यात राहतोय, तर आमच्या इथे जवळच जांभळी मार्केट म्हणून आहे. जे ठाण्यात राहतात त्यांना माहिती असेल जांभळी मार्केट. तर इथे चालले कारण की आता रक्षाबंधन जवळ येते, तर राख्या घ्यायच्या आहेत, काही पोस्टानं पाठवायच्या आहेत. माझा भाऊ तर इथे येणार आहे घरी माझ्याजवळ बांधून घ्यायला. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहालच त्याला. तर आता पोस्टानं ज्या राख्या पाठवायच्या ते घेऊन मी पाठवत आहे. आजच पाठवणार आहे राख्या घेऊन. तर पोस्टानं जायला वगैरे उशीर होतो, त्याच्यामुळे मी आधीच पाठवून देते. आणि जमल्यास भाजी पण घेऊन येणार आहे. ते सगळं मी तुमच्याशी शेअर करेन. चला तर मग. जांभळी मार्केटमध्ये इथे गणपतीचं छानसं मंदिर आहे. तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे मग राखीच्या दुकानात गेलो. राख्या एवढ्या आल्या आहेत, कुठली घेऊ कुठली नको असं होऊन जातं. एवढ्या राख्या बघितल्या की चॉईस करायला पण एकदम मन हे होऊन जातं. तर आपल्या भावासाठी सगळ्यात बेस्ट राखी कुठली आहे ही बघून मी चॉईस करत होते. तर बघा ना, एक गंमतच झाली. हे म्हणतायत मला माझे मिस्टर की घे, कुठलीही राखी चांगलीच असते, धागा जरी बांधला तरी ती राखीच असते. पण आपल्या बायकांचं एक वेगळंच असतं ना हो, की नाही, आपल्या भावासाठी एकदम छानशीच राखी मी चॉईस करणार, असं आपला हट्ट असतो. तर मी राखी वगैरे घेतली आणि पोस्टात वगैरे जाऊन राख्या पाठवून दिल्या. आणि नंतर मग आता श्रावण सुरू होतोय, तर श्रावणामध्ये सगळे सण सुरू होतात, त्यामुळे थोडी रांगोळी वगैरे घ्यायची होती. आणि ते छान छान छाप आले होते, ते मी बघत होते. घेतले नाही छाप काही, रांगोळीच फक्त घेतली. आणि मी भाजी मार्केटमध्ये गेले. हे बघा, भाज्या भरपूर होत्या, पण त्याच्यामुळं पाऊस पण पडत होता. पावसामध्ये सगळं भाजीपाला वगैरे खरेदी करताना पूर्ण भिजून गेलो होतो आम्ही. खूप मोठं मार्केट आहे हे. ठाण्यामध्ये जे लोक राहत असतील त्यांना माहीत असेल, ठाण्यामध्ये जांभळी नाका म्हणून आहे, तिथे हे मार्केट आहे. खूप छान मार्केट आहे. तर आताच तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये की आम्ही मार्केटला, आमच्या इथे जवळच मार्केट आहे, तिथे गेलो होतो राखी वगैरे घेण्यासाठी आणि काही भाजीपाला वगैरे घेण्यासाठी. सगळं घेऊन आलो. पण इतका पाऊस होता की पुढचं काही शूट वगैरे मी घेतलंच नाही. पूर्ण भिजूनच आलो आम्ही, कारण की आमची मोठी गाडी थोडीशी हे सर्व्हिसिंगसाठी दिली आहे सेंटरमध्ये, तर ती आली नाही आज दिवसभरात. त्याच्यामुळे आम्ही टू व्हीलर वरून गेलो होतो. तर खूप पाऊस झाला आणि पूर्ण भिजूनच आलो आम्ही. त्याच्यामुळे मी काय पुढचं शूट घेतलं नाही. म्हटलं आता थोडंसं माझ्या मनातलं तुमच्याशी बोलावं म्हणून मी आता हा व्हिडिओ पुढचा कंटिन्यू करते आहे. तर रक्षाबंधन जवळ येते आहे. प्रत्येक बहिणीला वाटत असेल की आपल्या भावासाठी वगैरे छानशी राखी घ्यावी, एकदम म्हणजे सगळ्यांपेक्षा बेस्ट असावी राखी, असं प्रत्येक बहिणीला वाटत असतं. की किती ती मग महाग असू दे, मग आपण चॉईस करून घेतो. दुकानात बराच वेळ थांबतो, किती वेळ गेला हे आपल्याला पण कळत नाही त्या चॉईस मध्ये. इतका वेळ आपण घालून म्हणजे आपल्या भावासाठी सगळ्यांच्या पेक्षा चांगली आणि एकदम बेस्ट राखी असावी असं आपल्याला प्रत्येक बहिणीला वाटत असतं. आणि आपण ती घेण्याचा प्रयत्न पण करतो. तसंच मी पण आज तसंच केलं होतं की चॉईस करून बराच वेळ थांबून वगैरे राखी चॉईस केली. आणि असं वाटत राहतं की सगळ्या म्हणजे किती राख्या बघितल्या तरी आपण चॉईस करायचं हे करतो एकदम, म्हणजे की अजून छान छान पाहिजे, ह्याच्याविषयी छान पाहिजे असं वाटत राहतं आपल्याला. आणि त्यात तसंच मी पण आता राखी वगैरे चॉईस करून घेऊन आले. माझा माझा पण एकटाच भाऊ आहे. आणि मग काय, मी नंदेच्या मिस्टरांना वगैरे बांधते राखी प्रत्येक वर्षी. तर त्यांच्यासाठी पण मी राखी घेते. आणि त्याच राखी मी पोस्टानं वगैरे पाठवून आले. आणि माझा भाऊ तर इथंच आहे मुंबईमध्ये, तो येणार आहे माझ्याकडे राखी वगैरे बांधून घ्यायला. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. तर आता म्हटलं तुम्हाला थोडंसं रक्षाबंधन विषयी म्हटलं मनातलं बोलावं.
काही काही घरामध्ये वगैरे बघितलं असेल तुम्ही की काही भाऊ बहीण एकमेकांसोबत बोलत नाहीत. काही असतील छोटे मोठे वाद प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच काही ना काही म्हणजे कारण किंवा कोणाच्या दुसऱ्यांच्या ऐकण्यावरून बोलण्यावरून आपण एकमेकांबरोबर बोलत नाही बहीण भाऊ वगैरे कधी कधी असं होतं प्रत्येक घरात होतच असं काही काहींच्या घरातून तर तर असं न करता म्हणजे मला कसं वाटतं की आपले आई वडील बघत असतात की आपली मुलं एकमेकांसोबत बोलत नाहीत किंवा काय तर त्यांना कसं वाटत असेल त्यांच्या मनाला कसं वाटत असेल ना की आपल्या समोर आपली मुलं बोलत नाहीत आणि कसं आहे मैत्रिणींनो की आपण आई वडील आहेत तोपर्यंत माहेरी जातो एकदम बिंदास पण नंतर कसं आपल्याला आपला भाऊ हा एक माहेरासाठी आधार असतो आपण माहेरी वगैरे आई वडिलांच्या नंतर वगैरे जाण्यासाठी एक हक्काचा माणूस म्हणजे आपला भाऊ असतो तर असतील काही काही मोठे वाद छोटे वाद तर विसरून सगळे हे वाद विसरून आपण एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं की हे नातं बहीण भावांचं नातं कसं पवित्र आणि एक वेगळंच नातं आहे हे नातं तुटू शकत नाही जरी एकमेकांसोबत बोलत बोलत जरी नसतील त्यांच्या मनात काही वाद असतील काही असेल पण मनातून एक वेगळंच असं वाटत असेल की बाबा मी माझी बहीण माझ्याकडे येत नाही किंवा माझा भाऊ माझ्याकडे येत नाही असं एक दुःख एक होतच राहतं नेहमी पण कसं आहे आता भाऊ जर मोठा असेल तर बहीण लहान आहे समजून तिला माफ करून आपण सगळं विसरून जावं आणि एकत्र यावं आणि जर बहीण मोठी असेल तर भाऊ आपला लहान आहे असं समजून आपण त्याला माफ करून एकत्र आलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे छोटे मोठे वाद विसरून काही गैरसमज झाले असतील तर विसरून एकत्र आलं पाहिजे आणि रक्षाबंधन हा सण तर इतका भावा बहिणींच्या प्रेमासाठी वेगळाच चांगला सण आहे तर तो छान सेलिब्रेशन केला पाहिजे असं मला वाटतं तर तुम्ही पण बघा कोणाच्या घरामध्ये वगैरे तुमच्या असेल तर तुम्ही सगळे राग गैरसमज सगळं दूर करून एकत्र या एकत्र सेलिब्रेशन करा आणि मी तर आता माझ्या भावासाठी राखीवर घेऊन आले तुम्हाला म्हणजे दिसेलच पुढे मी राखी वगैरे घेऊन आलेले तर तुम्ही पण तशी राखी वगैरे घेऊन या आणि असेलच काही बहिणी वगैरे असतील की चॉईस करत असतील की माझ्या भावासाठी अशी राखी पाहिजे तशी राखी पाहिजे असं प्रत्येक बहिणीला वाटत असतं छान राखी घ्यावी असं तर तशी राखी वगैरे घ्या आणि मला सांगा तुम्ही राखी वगैरे कशी चॉईस करता किंवा माझ्यासारखं तुमचं पण असं आहे का की राखी वगैरे माझ्या भावासाठी बेस्टच पाहिजे किंवा काही असं वाटत असेल तुम्हाला पण तर ते पण मला कमेंट मध्ये सांगा तर चला तर मग आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा छान छान आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही ते बघू शकाल त्यासाठी सबस्क्राईब जरूर करा